पुण्याच्या मांजरी परिसरातून सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी पोलिसांनी एका बाबाला उचललं आणि अख्खा महाराष्ट्रात खळबळ उडाली। त्या बाबाचं नाव होतं मनोहर भोसले, पण भक्त त्याला प्रेमाने आणि आदराने मनोहर मामा म्हणायचे। दोनदा डीएडची परीक्षा नापास झालेला एक तरुण थेट बाळू मामाचा अवतार कसा बनला, ही गोष्ट एखाद्या वेब सिरीजलाही लाजवेल अशी आहे। नमस्कार, मी जितेंद्र जाधव आणि तुम्ही पाहत आहात बातमीचे बोला। मनोहर भोसले हा मूळचा इंदापूर तालुक्यातील लासूर गावचा। मनोहरच्या डोक्यात एक मोठं स्वप्न होतं। ते स्वप्न होतं शिक्षक व्हायचं। त्यासाठी त्याने डीएड ही केलं, पण नशिबाने साथ दिली नाही। गडी दोनदा डीएडच्या परीक्षेत नापास झाला। शिक्षक व्हायची संधी हुकली आणि घरची ओढाताण सुरू झाली। शेवटी पोटासाठी त्याने करमाळ्याच्या आठवडे बाजारात बोंबील आणि सुकट विक्रीचा धंदा सुरू केला। एक साध्या झोपडीत राहणारा हा मनोहर अचानक एके दिवशी गाव सोडून गायब झाला। काही महिने उलटले, काही वर्ष गेली आणि मनोहर अचानक गावात परत आला। पण यावेळी तो बोंबीलवाला मनोहर नव्हता। त्याचा पेहराव बदललेला होता, बोलण्याची भाषा आणि डब बदललेली होती। लोकां म्हणून लागले की हा थेट पश्चिम बंगालला जाऊन जादूटोणा शिकून आलाय। त्याने स्वतःभोवती एक वलय निर्माण केलं आणि जाहीर केलं की मी संत बाळूमामाचा अवतार आहे। सोशल मीडिया आणि अफवांच्या जोरावर मनोहर मामाचा एक ब्रँड तयार झाला होता। उंदरगावच्या माळावर 2 एकर जमीन घेऊन त्याने आश्रम थाटला। कोणताही आजार असो, मामा बाबळीचा पाला आणि साखर द्यायचा। लोक श्रद्धेपोटी वेडे झाले होते। बघता बघता झोपडीत राहणाऱ्या मनोहरने करमाळा आणि गाणगापूरमध्ये आलिशान मठ उभे केले। गाडी, बंगला आणि अफाट संपत्ती जमवली। मामाचं नशीब फळफळलं होतं। मामाचा दबदबा एवढा वाढला की राज्याच्या राजकारणातील बडे नेते त्याच्या चरणी नतमस्तक होऊ लागले। सोशल मीडियावर मंत्र्यांचे फोटो व्हायरल झाले आणि लोकांचा विश्वास आणखी घट्ट झाला। पण हे दिव्यत्व फार काळ टिकणार नव्हतं। 2021 मध्ये मनोहर भोसले याच्यावर अत्याचाराचा आरोप झाला आणि इथूनच त्याच्या पतनाला सुरुवात झाली। लोकांच्या मनातील भीती गेली आणि फसवणुकीचे एकामागून एक गुन्हे बाहेर येऊ लागले। गेल्या काही दिवसांपासून हा फरार मामा झाला होता। नाशिकच्या एका भोंदूबाबाचं प्रकरण गाजल्यानंतर मामा हा अंडरग्राऊंड झाला होता, पण सोलापूर पोलिसांनी त्याचा पिछा सोडला नाही। पुण्याच्या मांजरी परिसरातून लपून बसलेल्या या भोंदूबाबाला म्हणजे ह्या मनोहर भोसलेला कुर्डुवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि त्याचं मनोहर धाम कोसळलं। शिक्षकी पेशात नापास झालेला हा माणूस बंधुगिरीच्या परीक्षेत मात्र मेरिटमध्ये आला होता, पण शेवटी कायद्याने त्याला नापासच केलं। आज हा अवतार पोलीस कस्टडीमध्ये चक्की पिसतोय। त्यामुळे अशा भोंदू मनोहर भोसले सारख्या लोकांवरती सर्वसामान्य लोकांनी किती विश्वास ठेवायचा हे महत्वाचं आहे। त्यामुळे मनोहर भोसले विषयी अनेक आपण व्हिडिओ पाहणार आहोत। तोपर्यंत आमच्या बातमीचे बोला या डिजिटल YouTube चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा।